सासऱ्याने मारलं, कपडे फाडले, शशांकने खाली पाडून केस उपटले. आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे. त्यांनीच माहेरी आणून सोडल्यानं मी जिवंत राहिले. हे शब्द आहेत मयुरी जगताप म्हणजेच राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेचे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीच्या सासू, पती आणि नंदेला अटक केली असून सासरे राजेंद्र हगवणे सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. दरम्यान हगवणे कुटुंबावर मोठ्या सुनेनेही गंभीर आरोप केलेत. मयुरी जगताप यांनी सांगितलं, पती घरी नसताना सासू सासरे, दीर आणि नणंद यांनी त्यांच्यावर अमानुष मारहाण केली. या कुटुंबातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची ही घटना लक्षवेधी ठरत असून पोलीस तपास वेगाने सुरू आहे. आणि सध्या मयुरी जगताप यांनी अतिशय खळबळजनक आरोप हगवणे कुटुंबावर केले आहेत. त्या नक्की काय म्हणाल्या तेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मयुरी जगताप यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केलाय. त्यांच्या मते पती घरी नसतानाही त्यांच्यावर सतत मानसिक व शारीरिक अत्याचार केले जात होते. सासू सासरा, दीर आणि नणंद या चौघांनी मिळून त्यांना अक्षरशः बेदम मारहाण केली होती, असा आरोप त्यांनी केलाय. इतकंच नव्हे तर या सर्व त्रासांमुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. मयुरी म्हणाल्या की मी आज जिवंत आहे तर ते फक्त माझ्या पतीमुळे. त्यांनी मला या नरकातून बाहेर काढून माहेरी पाठवलं, म्हणून मी वाचले. हगवणे कुटुंबातील सदस्य कुठल्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांच्या पतीला आधीच झाली होती, असंही त्यांनी सांगितलं. या अत्याचाराचा फटका केवळ त्यांनाच नव्हे तर दुसरी सून वैष्णवीलाही बसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुढील माहिती देताना मयुरी जगताप यांनी स्पष्ट केलं की या संपूर्ण वादाच्या मुळाशी नणंद करिश्मा हिचा मोठा सहभाग होता. करिश्मा ही त्यांच्यापेक्षा मोठी असून तिचं अजून लग्न झालेलं नाही आणि घरात सगळी करिश्माचीच मर्जी चालायची. हगवणे कुटुंबियांनी त्यांना पतीपासून दूर करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलंय. वैष्णवीवर घरात वारंवार मारहाण केली जात होती. ही माहिती घरातील कर्मचाऱ्यांकडून समजली, असंही मयुरी म्हणाल्या. सासरे, सासू, दीर आणि नणंद मिळून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करत होते. या घटनांचे पुरावे म्हणून त्यांनी व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. पण शशांकने त्यांच्या हातून मोबाईल हिसकावून जमिनीवर फेकून फोडल्याचा आरोपही त्यांनी केलाय. वैष्णवी सासरच्या लोकांना खूप घाबरत होती आणि त्याच वेळी हगवणे कुटुंब मयुरीच्या नवऱ्यालाही त्रास देत होतं. मयुरी जगताप यांनी सांगितलं की घरामध्ये कायमच दीर, सासू आणि नंदेकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जायचा. अगदी किरकोळ कारणावरूनही भांडणं केली जायची आणि सतत तणावाचं वातावरण असायचं. मयुरी जगताप यांनी सांगितलं की हगवणे कुटुंबात त्यांना आणि त्यांच्या नवऱ्याला सतत त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. वेगळं राहिल्यानंतर किराणा दुकानातून सामानही मिळू दिलं जात नव्हतं. त्यांनी वॉशिंग सेंटर सुरू केलं, पण त्याचा वीज पुरवठाही बंद करण्यात आला होता. आर्थिक अडचणीत पाडण्याचा कटच रचला गेला होता. तिच्या नवऱ्याचे दिवस फारच हलाखीचे गेले. त्याला कामही मिळू दिलं जात नव्हतं. भीक मागायला लावू अशा धमक्या मिळाल्या. मयुरीने गंभीर आरोप करत सांगितलं की मी मेकअप आर्टिस्ट ठेवला तेव्हा करिश्मा म्हणायची, आम्हाला विचारलं नाही, तिच्याशी बोलायचं नाही. एवढंच नाही तर तिच्या नवऱ्यावरही हात उचलला जायचा. स्वतःच्या मोठ्या मुलालाच मारत असतील तर सुनेचं काय होणार, असा सवाल तिने उपस्थित केला. सासरचे म्हणायचे, ही खूप आगाऊ आहे, हिला सोडून दे, तुला दुसऱ्या श्रीमंत मुलीशी लग्न लावून देतो. पण माझा नवरा ठाम होता. मयुरीला कधीच सोडणार नाही, पण कुटुंबाला सोडेल असं तो म्हणायचा. इतकंच की तो ढसाढसा रडायचा, असं मयुरीने भावूक होत सांगितलं. माझ्या नवऱ्याची साथ होती म्हणून मी निभावलं, पण वैष्णवीला ती कधीच मिळाली नाही, असं ती म्हणाली. खाण्याला सुद्धा त्रास व्हायचा. नणंद किचन मध्ये जाऊ द्यायची नाही, म्हणूनच आम्ही 1.5 वर्षांपूर्वी वेगळं घर घेतलं होतं. आम्ही वेगळ्या रूम मध्ये 1.5 वर्ष राहत होतो. मग आमचे लाईट कापायचे, पाणी तोडायचे, गावात कुणाला माझ्याशी बोलू द्यायचे नाही. बोलले की माय लेकी त्यांच्याशी भांडायच्या. वैष्णवीच्या बाळालाही मला बघू दिलं नाही, असंही मयुरीने सांगितले. एवढंच नाही तर आमच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. वैष्णवीला तर सासऱ्याकडे बघते, दिराकडे लक्ष आहे, अशा आरोपांमुळे खूप अपमानित केलं गेलं. या सगळ्या त्रासाला कंटाळून आम्ही घराबाहेर पडलो. मी सध्या माहेरी आहे कारण माझ्या पतीनेच मला तिथं सोडून दिलं, असं मयुरीने स्पष्ट केलंय. मयुरी जगताप यांनी सांगितलं की वैष्णवीशी आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं. आमच्यावरही संशय घेतला जात होता. जेव्हा वैष्णवीला बाळ झालं तेव्हाही आम्हाला तिला बघायला जाऊ दिलं नाही. आम्हाला असं सांगण्यात आलं की वैष्णवीचे वडीलच म्हणाले आहेत की तुम्ही तिला भेटायला येऊ नका. मात्र आम्ही जेव्हा स्वतः तिच्या वडिलांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की जशी वैष्णवी आमची आहे तशीच मयुरी आमच्यासाठी तितकीच जवळची आहे. म्हणजेच आम्हाला खोटं सांगून मुद्दाम दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप मयुरी यांनी केलाय.
शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या वडिलांसह कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलाय. तसेच लग्नाच्या वेळी मला कल्पना दिली असती तर मी लग्नच होऊ दिलं नसतं, मात्र आता वैष्णवीला न्याय मिळवून देणार असं आश्वासन त्यांनी दिलंय. तसेच मी आज बारामतीमध्ये आहे, पण उद्या किंवा परवा पुण्याला आल्यानंतर मी तुम्हाला नक्की भेटेन. मी मुलीच्याच बाजूने आहे. पहिल्या दिवसापासून मी पोलिसांना याबाबत आदेश दिले आहेत. मी तुमच्याच पाठीशी आहे असं अजित पवार यांनी वैष्णवीच्या वडिलांशी बोलताना म्हटले. शिवाय वैष्णवी हगवणे प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महत्त्वाचे निर्देश दिलेत. वैष्णवीच्या मृत्यूचं प्रकरण ही माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. वैष्णवीचा बाळ आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. बाळ सुखरूप राहिलं पाहिजे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केलाय. वैष्णवीचं बाळ हे तिच्या वडिलांकडे म्हणजेच आजोबांकडे पोहोचलंय. वैष्णवीच्या मृतदेहावर जे बळ आढळून आले आहेत व ऑडिओ क्लिप समोर आले आहेत, त्याच अनुषंगाने चौकशी केली जाईल. वैष्णवीच्या वडिलांचं जे म्हणणं आहे त्यावर आधारितच चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक आयजी अधिकाऱ्याकडे अंगुली निर्देश केले आहे. वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक आहेत. त्यांची मी माहिती घेतली असून या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनांवर हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. जालिंदर सुपेकर या शशांकच्या आयजी मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे. एवढंच नाही तर जळगावमध्ये PSI सादरे जे होते त्यांना या आयजीनेच त्रास दिल्याचं पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. अशी माहिती अंजली दमानिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. मंडळी, धक्कादायक माहिती बघता वैष्णवी हगवणे प्रकरणाने समाजातल्या घरगुती हिंसेच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलंय. मंडळी, यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भेटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.